बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरातील एक ज्ञानवंत, गुणवंत आणि यशवंत व्यक्तिमत्व म्हणून गौतम पोटभरे सर यांनी आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे. लहानपणापासूनच त्यांच्या वाट्याला मोठा संघर्ष आलेला आहे. मोठा खडतर प्रवास करून त्यांनी हे जीवन यशस्वी केलेले आहे. त्यांच्या लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरवलेले असल्याने त्यांची मोठी फरफट झालेली आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे मामा यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. गौतम पोटभरे सर यांनी ही लहानपणी मजुरी केलेली आहे. आई देखील मिळेल ती मजुरी करून कुटुंब चालवायची. शैक्षणिक साहित्यासाठी सरांनी देखील मजुरीने काम करून जीवनप्रवास यशस्वी केलेला आहे. माजलगाव येथील जवाहर विद्यालयामध्ये ते नोकरीस लागले आणि हालाकीचे जीवन आनंदी झाले. मोठ्या कष्टाने, मोठ्या प्रयत्नाने मिळालेली शिक्षकाची नोकरी त्यांनी मन लावून केली. विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा इंग्रजीचा विषय त्यांनी सोपा करून शिकवलेला आहे. यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. काही विद्यार्थी परदेशामध्ये देखील आहेत. यामुळे हे पोटभरे सर शाळेत आणि पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झालेले होते. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेनंतर ते आता नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. म्हणून अशा या आदर्श शिक्षक असलेल्या गौतम पोटभरे सर यांच्या आजवरच्या या यशस्वी वाटचालीचा आढावा घेणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा महाराष्ट्रातील आपल्या न्यूज वन महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वाहिनीवर. शिक्षकाची व्याख्या जर करायचं म्हटलं तर जिथं राग नसतो तर ज्ञान असतं आणि हे ज्ञानदान असतं. जिथं लोभ नसतो, लोभीपणा नसतो तर देण्याची सतत एक वृत्ती तयार केलेली असते. आणि म्हणून या जगामध्ये मला सगळ्यात श्रीमंत कोट्याधीश जो कोण वाटत असेल तर ते म्हणजे गुरुजी, शिक्षक. अशा अनेक गुरुजी असतात की जे गुरुजी आपल्या अवतीभोवती असतात, ज्ञान मंदिरामध्ये ज्ञानदानाचं काम करतात. म्हणून कोणते गुरुजी चांगले आणि कोणते गुरुजी चांगले नाहीत अशी व्याख्याच करता येत नाही. सगळेच जे शिकवत आहेत, जे देत आहेत ते सगळेच महान. परंतु असं म्हणतात की आपण माळ बघतो पण त्या माळ्यामध्ये जे मणी असतात ना, त्या मण्यामध्ये काही एक मुकुट मणी असतो. तसे गुरुजी आहेत पण त्या गुरुजींमध्ये काही मुकुटमणी असतात, चांगले असतात, ज्यांना कधीही पुरस्काराची अपेक्षा नसते, ज्यांना कधीही पगारीची ओढ नसते. ओढ असते फक्त लेकरांना चांगलं शिकवायचे. माझं ज्ञान मंदिर हे चांगलं दिसलं पाहिजे ही भावना असते. आणि म्हणून असे गुरुजी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी वंदनीय असतात. अर्थातच आज मुलाखतीचा विषय फार वेगळा आहे. सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने ही मुलाखत आहे. अनेक वर्ष अध्यापन केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले माजलगाव या ज्ञानमंदिरातून सेवानिवृत्त झालेले इंग्रजी विषयाचे विद्यार्थ्यांचे आवडते गुरुजी सन्माननीय गौतम फकीरा पोटभरे सर. पोटभरे सर मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया अगदी तिथून. अगदी पहिला माझा मुद्दा असा आहे की नुकतेच सेवानिवृत्त आहात. अनेक वर्षाच्या सेवेनंतर आता थांबलात. खरं तर आता घड्याळाकडे बघायची घाई नाही आता, नाही का ना. शाळेची घंटी आता आपल्याला ऐकू येणार आहे, कुठलीच घाई नाही, सगळे शांत झाले. खरं तर या निरोपाच्या प्रसंगी, या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर काय वाटतंय, नेमकं काय भावना आहे? नमस्कार, मी गौतम पोटभरे. तर जवाहर विद्यालय केसापुरी कॅम्प या ठिकाणी 10 ऑगस्ट 1989 पासून मी सहशिक्षक म्हणून सेवा करीत होतो. 31 ऑगस्ट 2025 रोजी मी सेवानिवृत्त झालो.
जी रोजची जी म्हणजे ड्युटीला जाताना रोजची जी घाई गडबड असते ती आता थांबलेली आहे. सेवानिवृत्त व्हायच्या 2-3 दिवस अगोदर थोडं बेचैन वाटत होतं की आता आपण सेवानिवृत्त होणार. आपल्याला शाळेत जायची आता घाई करायची गरज नाही, घड्याळाकडे पाहायची गरज नाही. परंतु मनाला रोखरोख वाटत होती विद्यार्थ्यांची, कारण सेवानिवृत्तीच्या अगोदर 2 महिन्यापासून विद्यार्थ्यांना देखील माहीत झालं होतं की आपले सर आता सेवानिवृत्त होणार आहे. आणि मग विद्यार्थी हे अज्ञानी असतात, बालक असतात, त्यांचं आपल्याविषयीचं प्रेम दिसून आलं की त्यांनी मला विचारलं की सर आता तुम्ही सेवानिवृत्त होणार आहात, तुम्ही आता शाळेत येणार नाही. तर त्यांना जाण नसते, त्यांना म्हणजे मी शाळेत येणार आहे, कारण त्यांना सेवानिवृत्तीचा अर्थ एवढा काही स्पष्ट झालेला नसतो. परंतु त्यांचं मन राखण्यासाठी मी त्यांना सांगायचो की नाही मी शाळेत येणार आहे. आणि मग ते विनवणी करू लागले की नाही सर तुम्ही सेवानिवृत्त व्हायचं नाही, तुम्ही शाळेत आलंच पाहिजे, तुम्ही आम्हाला शिकवलं पाहिजे. सर तुम्ही शिकवलेलं समजतं, प्रसंगी मारलं तरी म्हणजे आम्ही मार खातो, पण आम्हाला तुम्हीच पाहिजे. तर हा सेवानिवृत्तीचा. सर बऱ्याच वेळेला काय असतं की 4 पैसे भेटले की पोट भरतं, परंतु आमच्या पोटभर गुरुजींचं पोट पैशाने भरलं नाही, तर चांगलं शिकवल्यानंतर भरलं, भरायचं नाही का. लेकरं घडले, लेकरं घडवले आणि लेकरं म्हणायचे गुरुजी आम्हाला हा पाठ समजला, तुमचं पोट नेहमीच भरलं असायचं. तर विचार असं वाटतं की एक शिक्षक म्हणून जी तुमची भूमिका आहे ती तर मला मांडायची आहेच, परंतु थोडं मागे जाऊया आपण, थोडं भूतकाळामध्ये नाही का. कारण काय असतं की आज आपण जे आहेत हे जगाला माहीत असतं, परंतु आपण काय होतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. काय सांगाल नेमकं की अगदी माजलगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे राजेवाडी या गावच्या आत, तर बालपण कसं होतं नेमकं? बालपण सांगायचं म्हणजे माझा जन्म तसा राजेवाडीचा 1967चा जन्म आहे माझा. घरची परिस्थिती तशी बरी होती. वडील गावचे चेअरमन होते आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे 1लीच्या वर्गामध्ये माझं तिथं नाव घातलेलं होतं राजेवाडीमध्ये. आणि 1लीच्या वर्गामध्ये असताना काही कौटुंबिक अडचणीमुळं मला ती शाळा सोडावी लागली, म्हणजे थोडा शिक्षणामध्ये खंड पडला माझी. आणि मग पुढं माझे मामा म्हणजे आजोळाला माझ्या आईला आणि मला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो. त्यानंतर मामा कामानिमित्त केसापुरी कॅम्पच्या डॅमवर कामाला आलेले होते. या ठिकाणी एक शाळा होती जिल्हा परिषद. जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेची पहिल्यापासून आवड होती, पण कौटुंबिक याच्यामुळं मला शाळेला गॅप पडला आणि तिथे जिल्हा परिषद शाळेच्या समोर मी गेलो. शाळेची आवड असल्यामुळं मुलांचं राष्ट्रगीत प्रार्थना सुरू होती. ती प्रार्थना ऐकत मी उभा राहिलेलो होतो. राष्ट्रगीत प्रार्थना संपल्यानंतर कैलासवासी प्रभाकरराव ठोसर सर ते त्या शाळेत शिक्षक होते. प्रार्थना संपल्यानंतर त्यांनी मला बोलवलं आणि विचारलं की काय करतो तो इथं. मी घाबरून गेलो. मी म्हणलं काही नाही सर, म्हणजे राष्ट्रगीत ऐकत होतो म्हणून. ते म्हणले घाबरू नको, तू शाळेत जातो का? मी म्हणलं नाही, शाळा माझी सुटली. तुला शिकायची इच्छा आहे का? शिकायची इच्छा आहे, पण मग शाळेत येतो का? नाही म्हणलं सर, मला मामाला विचारा. काय हरकत नाही म्हणजे, पण मामाला विचार आणि तू शाळेमध्ये वाटलंस मामाला घेऊन ये. आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांनी मामाला बोलवलं. आम्ही 2 जण गेलो. ते विचारलं की मुलगा
हुशार आहे, गुणी आहे, त्याला जर शाळेत पाठवलं तर भविष्यामध्ये नक्कीच याचं कल्याण होईल. तुम्ही शाळेमध्ये याचं नाव दाखल करा. मामाने सांगितलं की नाही आता त्याचं थोडं वय वाढलेलं आहे. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी बहिस्थ विद्यार्थी म्हणून त्याला शाळेमध्ये घेतो, 4थीची डायरेक्ट परीक्षा द्यायला हवं आपण. मामाने सांगितलं त्यासाठी काय करावं लागेल. ते म्हणजे काय करू नका, फक्त गावाकडून जन्माचा दाखला आणा आणि बाकीचं मी पुढचं पाहतो. म्हणजे अशा पद्धतीने राज्यावर येऊन जन्म दाखला आणला आणि सरांना दिला. सर असं म्हणतात की माय नारळाचं पाणी गोड आणि बाप नारळ करतात. म्हणजे नारळ यासाठी म्हटलं की नारळावरून टणक असतं आणि आतून मऊ असतं, जवळपास दोघे सारखेच. परंतु तुमच्या बाबतीमध्ये जे वडिलांचं प्रेम, वडिलांचा मदतीचा हात, वडिलांचं मार्गदर्शन, वडिलांचे संस्कार खरं तर ह्या बाबी नाही आल्या. खरं म्हणजे त्या विषयावर आपण नाही बोलायचं. ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, म्हणजे थोडं जरा विचारांच्या विरुद्ध होतं घडत ते, तर त्यावेळेला मामाने सावरलं नाही. एक विचार असं वाटतं की दिवस कसे होते नेमके ते? दिवस वाईट होते सर. ते दिवस म्हणजे मामा देखील मजुरी करत होती. अच्छा. आणि त्यामुळं मजुरी निमित्त या ठिकाणी आलेले होते. आमची तर परिस्थिती बिकटच होती, कारण वडील आमच्यापासून विभक्त झालेले होते आणि त्यामुळं सगळा भार माझ्या आईवर आलेला होता. आई म्हणजे त्यांच्या भावाच्या छत्राखाली आजोळी आलेली होती. मला एक मोठा भाऊ होता सर, माझ्यापेक्षा मोठा. त्याचं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं होतं. तो 1978ला 10वी पास झाला आणि मानवत या ठिकाणी जे कॅनलचं काम सुरू होतं त्या ठिकाणी तो नोकरी करू लागला. पण अचानक त्याला त्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये तो मृत्यू पावला. आईने खूप कष्ट घेतले खरं तर. आज खरं तर हा दिवस पाहायला आई पाहिजे होतो. म्हणजे इच्छा होती की शिवानिवृत्तीचा जो शेवटचा दिवस आहे तो पण आई पाहिजे होती. पण असं म्हणतात की नियतीला जे काही मान्य असेल त्यानुसार काही गोष्टी घडतात. खरं आईने खूप संघर्ष केला, काबाड कष्ट केले नाही का, परंतु त्या माऊलीने हाल नाही सोडले. तुम्ही आईचा संघर्ष जवळून पाहिला आहे. आईने काय काय केले नेमकं, ती गरिबी काय होती नेमकी? तर कंडिशन अशी होती सर त्यावेळेस. तर मामा या ठिकाणी पाटबंधारे विभागामध्ये मजुरी कामासाठी आलेले होते आणि इथं मजुरांची बाजूला वसाहत होती, म्हणजे झोपड्या बांधून ते राहत होते. आम्ही देखील तिथंच राहत होतो. आई केसापूर कॅम्पच्या वसाहतीमध्ये लोकांच्या घरी जाऊन धुणे भांडे करायची आणि त्या पैशामध्ये आमची त्यावेळची गुजराण होत होती. आईच्या खूप कष्ट घेतले आहे. आईचं नाव काय तुमचं? रावईबाई पूर्ण. रावईबाई. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचे जे आमचे आज कोट्याधीश व्ह्युअर्स आहेत, या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आईने जर ठरवलं ताई काय करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुरुजी आहेत. आणि खऱ्या अर्थाने गुरुजी ही मुलाखत तुमच्या आईला सॅल्यूट करते, सलाम करते की त्यांनी अनेक वेळा त्रास सहन केला, उपाशी राहिले, पण त्यांनी तुम्हाला शिकवलं आणि गुरुजी बनवलं. एक विचार असं वाटतं की बंद पडलेली शाळा सुरू झाली त्या गुरुजीमुळे खरं तर नाही का, की असं तुम्हाला हे वाटलं होतं की आता आपण शाळेत परत जाऊ नाही. पण ज्या वेळेला शाळा सुरू झाली नव्याने, तर शाळेमधला प्रोग्रेस कसा होता तुमचा? तर शाळा जी सुटलेली होती सर माझी, तर मला एक ठोसर गुरुजीच्या रूपाने संधी मिळालेली होती. ठोस संधी भेटली खरं तर. ठोस संधी. त्यांचे अनंत उपकार आहेत माझ्यावर, कारण त्यांनी मला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणले. म्हणजे त्या ठोसर गुरुजीमुळे खरं तर आयुष्य बनलं. खरं तर बनलं, नाहीतर तुम्ही आता कुठेतरी मजुरी केली असते. मजुरी केली असते. सर शालेय शिक्षण जे आहे तुमचं 10वी पर्यंत, ते कसं होतं? तुम्हाला लागले गुरुजी, तुमच्या अभ्यासाची प्रगती आणि त्या काळात केलेला शिक्षण सुरू असताना केलेला संघर्ष तो सांगा. त्याच्या अगोदर तुम्हाला प्राथमिकचं ठोसर गुरुजीचं सांगतो मी थोडं. त्यानंतर माध्यमिकचं सांगतो. येस. की ठोसर गुरुजींनी मला बहिस्थ विद्यार्थी म्हणून
4थीच्या परीक्षेला बसवलं डायरेक्ट. हो. आणि मग शिक्षणाची संधी मिळाल्यामुळं मला किती अभ्यास करावा आणि किती नाही असं झालं. शाळा तर नेहमी करायचो, पण घरी आल्यानंतर जे पुस्तक घ्यायचं ते वाचित बसायचं. मला असं वाटतं रात्रीच्या की वेळेला देखील अभ्यास मनचा पाहिजे, हो ते मनातून वाटलं पाहिजे. मनातून वाटलं पाहिजे. कारण आपण आपले गुरु असतो परत नाही का. आपला उगाच वाटतं की आम्ही गाडी घेतलं म्हणजे मी शिकल किंवा आणि नाही. काही. आपली मनाची तयारी पाहिजे, मनाची. तुमची मनाची तयारी होती तयारी. आणि तुम्ही कोणी सांगितलं नाही पण तरी रात्रंदिवस अभ्यास करायचा. रात्रंदिवस. आवर्जून विचारतो हो. त्या काळामध्ये अभ्यास करताना घरी लाईट होती का? नाही. कारण वसाहतीच्या बाजूला झोपडी होती. अच्छा. झोपडीमध्ये तिथं लाईटची व्यवस्था नव्हती. नव्हती. तर दिवसभर जो वेळ मिळत तो मी अभ्यास करायचो. आणि रात्रीच्या वेळेला रॉकेलचा दिवा लावून मी अभ्यास करायचो. अंदाजे 9-10 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. म्हणजे एकच ध्यास लागला होता, तो म्हणजे अभ्यास. एक काळ असा होता गुरुजी की दिवा नव्हता. आता एवढे दिवे आहेत घरामध्ये की एका रूम मध्ये 4 दिवे येतात, आहे की नाही. पण एक काळ असा होता की प्रचंड अंधार होता. हे विचारायचं वाटतं त्या अंधारमय आयुष्यामध्ये तुम्ही काय शोधता? तर अंधारमय आयुष्य जे होतं तर मला एकच ध्यास लागलेला होता की काही करून आपण चांगल्या पद्धतीने शिकायचं. तर मित्रांची संगत चांगली लागलेली होती, कारण इरिगेशनमध्ये सगळे नोकरदार वर्ग होता. मी झोपडपट्टीच्या मुलांच्या सहवासात न राहता मी कॅम्पवरचे मुलं होते नोकरदाराचे, त्यांच्या सहवासामध्ये राहिलो आणि वाढलो. कदाचित त्यांच्या संस्कारामुळं माझ्यामध्ये चांगला बदल झाला असेल. त्या काळात जे आयुष्य होतं म्हणजे कसं असतं की जेव्हा आपण लहान असतो ना त्यावेळेला आपल्या गरिबी श्रीमंतीचं काही घेणं देणं नसते आपल्याला, किंवा तेवढी समज पण नसते. तशाही परिस्थितीमध्ये जे तुम्हाला आईने जे दिलं भरभरून प्रेम माया, काय म्हणजे आई असतानाच आयुष्य कसं होतं ते सांगा. तर आई असताना आईचा एकच ध्यास होता, आईचा की माझ्या मुलाला शिक्षणाची संधी मिळवली, मी काही करीन आणि त्याला शिकवेन. असे काही प्रसंग आले का तुमच्या आणि तुमच्या आईच्या आयुष्यामध्ये की फीस भरायची होती किंवा पुस्तक आणायची होते, पैसे नव्हते, संकट खूप मोठं होतं, म्हणजे लहान होतं पण गरीबाला काय प्रत्येक गोष्ट अगदी मोठी वाटते, तसं काही प्रसंग सांगा सर. तसे प्रसंग म्हणजे खूप प्रसंग असतात. जेव्हा मी 4थी पास झालो, चांगल्या मार्काने 82% मार्क पडले होते मला, चांगले मार्क. 4थीला. तर त्यानंतर 5वीला प्रवेश घेतला जवाहर विद्यालय केसापुरे कॅम्प. त्या ठिकाणचे मुख्याध्यापक रब देशमुख सर होते. त्यांना मी जाणीव करून दिली, सर अशी अशी कंडिशन आहे माझी आई काम करते आणि मला शिकायच्या थोड्या अडचणी आहे. तर त्यांनी नेहमी मला मदत केली. ती कपड्याची मदत असेल, वह्या पुस्तकाची मदत असेल, सगळ्या प्रकारची मदत करायची. आणि त्यांना जाणीव झाली होती की हा मुलगा हुशार आहे, याला आपण मदत केली पाहिजे. आणि त्यामुळं अशा रूपाने ते मदत करायचे. आमचं शाळेचं ग्राहक भांडार होतं, त्या ग्राहक भांडारामधून मोफत वह्या द्यायचे मला. काय पेन पेन्सिल काय साहित्य लागलं ते द्यायचे. आणि त्यांनी सांगितलं फक्त तू अभ्यास कर, तुला काय कमी पडते आम्ही आहे. आणि मग आटून पाटून सगळे शिक्षक मला मदत करायचे, कपड्याची मदत करायची, वह्या पुस्तकाची मदत करायची. गाजरे सर म्हणून होते, गाजरे सर ते देखील माझे आदर्श गुरु आहे. त्यांनी मला याच्यामध्ये खूप मदत केली, म्हणजे शिक्षणामध्ये. लहानपणी ज्या वेळेला गरज होती शिक्षणाच्या काळामध्ये, कारण लहानपण म्हणजे फक्त शिक्षण नाही तर बागडायचं असतं, खेळायचं असतं, मन मोकळ्यापर्यंत जगायचं असतं. आणि अशा वेळी बाप लागतो खरं तर. वडिलांनी त्यांची जबाबदारी निभावली नाही, पण तुमचा लहानगा मन तुमचं त्या काळामध्ये वडिलांचा शोध घ्यायचा मग, हो का नाही? म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये वडिलांचा शोध घ्यायचाच का? म्हणजे काय वडिलांची आठवण यायची तुम्हाला? नाही, लहानपणापासून कसं म्हणजे ते वडिलाला मी बारका झालेलो होतो. वडिलाचं प्रेम काय असतं
हे मला जाणवलंच नाही सर. जाणवलंच नाही. आणि त्यामुळं वडिलांविषयी जे आपुलकी निर्माण व्हायला पाहिजे होती, प्रेम निर्माण व्हायला, ते म्हणजे काही सहवासच लाभला नाही सर. विचार असं वाटतं की गरिबी कुणाच्या वाट्याला येऊ नये, पण आपल्या आरती खरं तर त्या गरिबीच्या दिवसामध्ये तुम्ही त्या काळातली दिवाळी कशी होती तुमची, सण कसे होते तुमचे त्या काळातले? म्हणजे दिवाळी म्हणजे काय, आता गरिबांची दिवाळी काय असं सर? नाही ते सांगा सर, काय काय आठवण त्या काळातली? आठवण म्हणजे आता गरीब त्या दिवाळीच्या काळामध्ये मामा मदत करायची. कपडे वगैरे घ्यायची. ती दिवाळी याची आपल्या झोपडीमध्ये होती. झोपडीमध्येच होती. म्हणजे ते दिवस तुम्ही पाहिले कसं सर? म्हणजे परिस्थितीवर आपण झगडलं पाहिजे, आपण लढलं पाहिजे, ही जाणीव तुम्हाला स्वतःला होती का आईने करून दिली होती? नाही, मलाच होती. स्वतःलाच होती. बरं. कारण आई अशिक्षित होती, म्हणजे शिक्षण तिचं झालेलं नव्हतं. मला ती संधी मिळालेली होती आणि मला भीती वाटत होती सर. अच्छा. बरं. जर समजा मी अभ्यास नाही केला, मला जर नोकरी नाही लागली, मग कसं करायचं? तर तिथं म्हणजे माझी कंडिशन बेकार झाली असती. मला उत्सुकता होती की मला नोकरी मिळायला पाहिजे, शिकायचं होतं. हो. आणि सर तुम्हाला असं म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मला असं वाटतं की तुमचं शिल्प तुम्हीच घडवलं खरं तर, नाही का? आणि परिस्थिती पाहून, म्हणजे असं जुनी म्हणे की अंतरून पाहून पाय बसवायचं. कारण परिस्थिती जशी असेल तसं माणूस वागतो. त्या काळामध्ये फक्त शिक्षण केलं का, मग काही तुम्ही काम करायचं म्हणजे सुट्टीच्या दिवशी? नाही, शिक्षण केलं, परंतु ज्या दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, तर मामाच्या गावी जाऊन मी तिथं सर शेतामध्ये काम केलं. काय काय काम करायचं? म्हणजे शेतामध्ये रोजाने आऊत आणायचं, आऊत आणायचं, पाळी घालायचं काम करायचं. कॅम्पवर देखील सुट्ट्याच्या काळामध्ये मी मजुरी काम केले. तसं कोणतं काम केलं? मजुरी काम म्हणजे काय काय करायचं? काय म्हणजे कुठं काय खोदकाम असलं तर खोदकाम करायचं. एक साहेब म्हणजे कित्तूर साहेब नावाचे एक साहेब होते, त्या काळामध्ये खोदाई केली तुम्ही? हो. कित्तूर साहेब होते आणि त्यांना मी सांगितलं, कारण बोलायला निर्भीड होतं सर. पहिल्या परिस्थितीने मला घडवलं निर्भीड बोलायचं. साहेबाकडे गेलो, त्यांना साहेबाला सांगितलं की सर मला सुट्ट्या लागलेल्या आहेत, मला कामाची गरज आहे. ती गेटला इथं साहेब होती, त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, कारण त्यांची मुलगी माझ्या वर्गात शिकत होती. त्यांना माहीत होतं की मी हुशार विद्यार्थी म्हणून. त्यांनी सांगितलं तुला कामाला घेतो, काय हरकत नाही. आणि मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी त्यांच्याकडे 1 ते 1.5 महिना काम केलं आणि ते बरं वाटू लागलं, कारण पैसे मिळू लागले. बरं वाटू लागलं, मला वाटतं तिथंच काम करावं. नंतर जूनमध्ये शाळा सुरू झाली. 9वीच्या वर्गामध्ये होतो, 10वीला जाणार होतो. आणि मग शाळा सुरू झाली, मी कामावरच गेलो. साहेब तिथं आले, त्यांनी सांगितलं आता शाळा सुरू झाली. म्हणले शाळेमध्ये जातो, इकडं काय? नाही सर म्हणलं, मी इथंच काम करतो. नाही तसं नाही, तुला सुट्ट्यामध्ये काम दिलेलं होतं आणि ह्याच्या कशाला नादी लागतं? म्हणजे हिचं काय, इथं मजुरी काम करावं लागेल तुला आयुष्यभर. तू हुशार मुलगा आहे, कदाचित तू 10वी पास झाला, पुढे शिक्षण केलं, तुला नोकरी मिळेल आणि त्यामुळं तू आता उद्यापासून शाळेत. तुम्हाला प्रोफेसर सर भेटले, कित्तूर साहेब भेटले की ज्या माणसाने तुमचे डोळे उघडले करतात, की तुम्हाला योग्य वाटेवरती आणलं, नाही का? कोणतरी लागतं सांगणार, नाही का? कारण गुरु पाहिजे कोणतं सांगणार आपल्याला. सर हा संघर्ष खरं तर फार वेगळा आहे, वेगळ्या धाटणीतला आहे. एक तुम्हाला काल्पनिक प्रश्न विचारतो होता की तुमच्या आई रावळीबाई, नाही का, जर आई इथं आता आल्या क्षणभर तुमच्या समोर, आईला काय सांगाल? आईला त्यांना सांगन, आईला मला सगळ्यात मोठं बक्षीस आज मिळाले. आईला आनंद होईल. सर मोठ्या जिद्दीने तुम्ही झगडलात, अभ्यास केलात, हुशार होतात, नाही का, आणि गुरुजी बनलात. तुम्ही बाबाचं उल्लेख केला की काहीतरी व्हायचं होतं आपल्याला, नाही का? आणि असं म्हणतात की इच्छा जिथे मार्ग असतो, देयर इज अ विल देयर इज अ वे. तर एक आम्हाला ऐकायचं की एक आदर्श शिक्षक म्हणून तुमचा प्रवास खूप उल्लेखनीय आहे. इंग्रजीसारखा एक अवघड विषय तुम्ही शिकवलेला आहे. तर साधारणतः किती वर्ष आपण ॲज अ टीचर म्हणून काम केलं? आपली काम करण्याची पद्धत कशी होती ते सांगा सर.
तर मी 1989 पासून सर सहशिक्षक म्हणून जवाहर विद्यालयामध्ये काम करतो. अच्छा, बरं. आणि 1991 पासून मी इंग्रजीचं अध्यापन करतो. 91 ते आता 91 ते 2025 पर्यंत. बरं. काय इंग्रजीचा विषय खूप अवघड आहे असं विद्यार्थी म्हणतात, समाजात पण तो सुरू असतो. तर हा अवघड विषय आपण कशा प्रकारे शिकवला ते सांगा. विषय अवघड नसतो सर. बरं. तो अवघड म्हणजे आपल्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं असतं हा, येस. की हा अवघड आहे, हा अवघड आहे. बरं. बरोबर. त्याचं एक उदाहरण सांगतो मी की अवघड विषय सोपा कसा करायचा. गाजरे सर मला 5वीला इंग्रजी शिकवायला होते आणि त्यांनी त्याचं एक सूत्र सांगितलं अवघड विषयाचा सोपा कसा करायचा. बरं. इंग्रजी सोपं कसं करायचं. त्यांनी सांगितलं हा पाठ आहे, ही कविता आहे, याच्यामध्ये एवढे एवढे शब्द आहे आणि हे सगळे शब्द जर तुम्हाला पाठ असले तर तुम्हाला कविता वाचता येते, धडाही वाचता येते. आणि ती आम्हाला शब्द द्यायची. मला अभ्यासाची आवड असल्यामुळं मी लगेच शब्द पाठ करायचो. दिलेले शब्द लगेच पाठ करायचे घरी आलो आणि शब्द पाठ केल्यानंतर धडा वाचायचा. धडा वाचल्यानंतर वाचायला येत होता मला धडा. म्हणजे तुम्हाला ते गमत कळालं ते. हो, मला आनंद वाटला की आपल्याला इंग्रजी वाचता येते. कारण सरांनी सूत्र सांगितलं विषय कोणताच अवघड नसतो. वा. त्याची जर म्हणजे समजा सूत्र आहे, ते सूत्र आपल्या लक्षात जर बसलं तर आपण तो सोपा करतो. मुलांना शिकवणं, विद्यार्थ्यांना शिकवणे, इंग्रजी शिकवणे, पण त्याहीपेक्षा सर त्यांना चांगलं वळण लावणे, त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणे हे फार मोठं कसब आहे. ते तुम्हाला जमलं करतं. तर विद्यार्थी अभ्यासाच्या प्रवाहामध्ये कसे आणले आपण ते सांगा. तर या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यामुळे सर मी त्यांना अभ्यासाची जाणीव करून दिली. मी बिकट परिस्थितीतून आल्यामुळं त्यांच्या परिस्थिती मी त्यांना जाणीव करून दिली आणि त्यांना सांगायचं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर चांगलं शिकलात तर भविष्य नक्कीच तुमचं चांगलं घडलं. तुमच्या आई वडिलांची परिस्थिती पहा, ते मजुरी करतात आणि मग त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. एक थोर व्यक्तिमत्व, थोर समाज सुधारक आणि त्याबरोबर शिक्षक नेते, माजी आमदार डी.के. देशमुख साहेब, एक आदर्श व्यक्तिमत्व, म्हणजे मीच नाही सगळेच म्हणतात. आणि अशा या महान व्यक्तीने तुम्हाला संधी दिली म्हणजे सेवेची, काम करण्याची. काय प्रसंग नेमका तो? तर सेवेचा प्रसंग सांगतो. जवाहर विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. त्या शाळेत तुम्ही शिकला? हा, त्या शाळेत शिकलो. मला खरं म्हणजे इंजिनियर होण्याची इच्छा होती. दारा पण असतात कारण तुम्ही हुशार आहात. इंजिनियर होण्याची इच्छा होती. मी 11वी 12वीला ऍडमिशन देखील घेतलं होतं. म्हणजे 11वीला ऍडमिशन घेतलं होतं बलबीर महाविद्यालय बीड. म्हणजे परिस्थितीचा विचार केला नाही, काही नाही. आपण तिथं कसे राहणार, कसे हे करणार ते विचार केला नाही. मित्राच्या सोबत मी ऍडमिशन घेतलं आणि वापस आलो. मुख्याध्यापकांनी विचारलं मला की काय करायला म्हणले. काय नाही सर, कॉलेजला ऍडमिशन घेतले. ते म्हणजे कॉलेज करून काय करणार, म्हणजे कॉलेज नंतर काय करायचं. इंजिनियर होईल. ते म्हणजे इंजिनियर होणं इतकं सोपं आहे. तू बलभीमला जाऊन तिथं कॉलेज करशील, तुझी कंडिशन काय घरची, तुझी आई मजुरी करते, 50-60 रुपये तुला महिना मिळतो आणि तिथं 11वी 12वी करणार. म्हणजे त्या गुरुजी वास्तव सांगितलं. त्या डोक्यात तसं डोक्यामध्ये आणू नको म्हणे. तुला डीएड ला संधी आहे. डीएड जर केलंस तर कदाचित आपल्या शाळेमध्ये तुला जॉब मिळेल, म्हणजे नोकरी मिळेल. कशाला इकडे तिकडे ऍडमिशन घेतो म्हणजे त्या शिक्षणाच्या नादी लागू नको. आपली परिस्थिती पहा आणि पहिल्यांदा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न कर. त्याच्यानंतर तुला किती शिकायचं ते शिक. म्हणजे त्यांचे शब्द माझ्या डोक्यामध्ये बसले. काय नाव गुरुजी? आर.बी. देशमुख. आर.बी. देशमुख मला माणूस की ज्याने तुम्हाला वास्तव सांगितलं आणि त्यांचं तुम्ही ऐकून तिथला प्रवेश तुम्ही कमी केला तिथला. हो. आणि डीएड ला प्रोविजनल ऍडमिशन घेतलेलं होतं. त्यांनी सांगितलं डीएड ला फॉर्म भरलास का. मी म्हणलं नाही, अगोदर फॉर्म भरला. म्हणजे ते जसं बोलले त्यानुसार तुम्हाला संधी भेटली. हो, मी ते म्हणजे
मार्गदर्शक पाहिजे मला. सर आता विचारू शकतो, तुम्ही आता सेवानिवृत्त आहात, मागे वळून जेव्हा बघता त्या प्रवासाकडे, अगदी याच गावामध्ये माझगाव नगरीमध्ये कधी काळी तुम्ही खड्डे खाल्ले आहेत, कष्ट केलेत, आणि त्याच नगरीमध्ये ज्या गावामध्ये तुमची झोपडी होती तिथं आज तोलचिंग घर येतं, 2 नारळ झाड येतं दिमागात. काय वाटतंय बरं आज? तर खूप आनंद वाटतो. म्हणजे हे जे मिळालं आपल्याला खूप आनंद वाटतो. आणि योग्य शिक्षण शिकत असताना शिक्षकाचं योग्य मार्गदर्शन मिळालं, त्यामुळे मी घडलो. मी DEDला फॉर्म भरल्यानंतर योगायोगाने आमच्याच संस्थेचं मालगावमध्ये महात्मा फुले शाळेमध्ये DED होतं, जयप्रकाश अध्यापक विद्यालय. म्हणजे विनाआनंदानेच होतं. आणि DEDला फॉर्म भरल्यानंतर माझा नेमका तिथं जयप्रकाश अध्यापक विद्यालयामध्ये नंबर आला. मी ॲडमिशनला गेलो. ॲडमिशनला गेल्यानंतर तिथं प्राचार्य होते खडके सर म्हणून. त्यांनी सांगितलं तुझं ॲडमिशन करायचं तर म्हणजे तुला 270 रुपये फी भरावं. आता 50-60 रुपये महिन्याला कमविणारी आई 270 रुपये कुठून भरणार? मी आमच्या मुख्याध्यापक रघुनाथ देशमुखकडे गेलो आणि त्यांना सांगितलं सर तिथं ॲडमिशनला फी मागायला. ते हसले आणि त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी सरांना सांगतो म्हणजे तू कागदपत्र नेऊन दे. मग सरांना त्यांनी कदाचित निरोप पाठवला असेल किंवा फोन केला असेल. त्यांनी सांगितलं गरीब विद्यार्थी आहे, आपल्या शाळेचा विद्यार्थी त्याचं ॲडमिशन करून टाका. आणि त्या पद्धतीने ॲडमिशन देशमुख सरांनी तुमचं एवढं कल्याण केलं सर की तुमचा DEDला नंबर लागला होता, पण ती फीस जी आहे 270 रुपये ती सुद्धा बऱ्याच ऐकत नव्हती. नाही, कदाचित तिथे भरली असते तर प्रवेश झाला नसता. मला असं वाटतं की आज तुम्ही जे काय आहे ते रघुनाथ देशमुख सर, ते ठोसर सर, ही सगळी माणसं होती म्हणून ही नौका आपली बुडायला नाही ठरत. बरोबर आहे. म्हणजे ही सगळी दुआ होती आणि आईचे कष्ट होते. सर आयुष्यभर लेकरांना घडवत गेलात, लेकरांना शिकवत गेलात. मला विचार असं वाटतं मनामध्ये की बऱ्याच वेळा काय असतं की लोक विचारतात तुम्ही काय कमवणार, मग हे विचारत होता काय कमवणार नेमकं? तर ही सगळी संपत्ती कमवली सर. मुलं जे आज घडले मी, माझे मुलं शिकलेले मुलं विदेशात आहेत. 4-5 मुलं विदेशात आहेत. तुमच्या धाराशिवचा DYSP संतोष गायकवाड हा माझा विद्यार्थी. एक दगडू गायकवाड म्हणून पुण्याला विद्यार्थी आहे. तो विदेशामध्ये कंपनीमध्ये काम करतो. असे म्हणजे खूप विद्यार्थी आहेत सांगण्यासाठी. त्याचा आपला सार्थ अभिमान आहे. मला असं वाटतं की तुम्ही काय कमवलं तर ही सगळी प्रॉपर्टी संपत्ती भरपूर आहे सर माझ्या. सर विचार असं वाटतं की कुठलाही प्रवास म्हणजे एकट्याने पूर्ण होत नाही. तर तुम्हाला या प्रवासामध्ये अनेक लोकांनी मदत केली आहे, त्याचा तुम्ही उल्लेख पण केला आहे. आता मला थोडं विचार वाटतं तुमचं ते सौभाग्य होते आहे की ज्यांनी तुम्हाला एवढा चांगला सपोर्ट केला. म्हणजे काय असतं की एक इनिंग पहिला भाग आईचा असतो, दुसरा भाग पत्नीचा असतो आणि तो खूप महत्वाचा असतो. तर तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या जे सौभाग्यवती आहेत त्यांचा सपोर्ट, त्यांची साथ कशी लागली तुम्हाला सांगा? तर त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. बरोबर. ज्या ठिकाणी समजा आपण चुकतो तर त्यांचंही मार्गदर्शन कधी आपल्याला मिळतं. पत्नीचं स्वभाव चांगले असल्यामुळं, दोघांचे विचार जुळत असल्यामुळं हे आम्ही वैभव प्राप्त केलेलं आहे. जसं तुम्ही संघर्ष केला, भाकरीचा संघर्ष, तसं तुमच्या तर पुढची पिढी काय करते? म्हणजे तुमच्या कष्टाची जाणीव ठेवून ते तर पुढे चांगले आहे का? आणि जर असेल तर काय करते नेमकी? तर मला 2 मुलं आणि 2 मुली आहेत. तर मोठा मुलगा माझा BE झालेला इंजिनिअरिंगमध्ये PIT कॉलेज पुणे. आणि त्यानंतर तो 2 वर्षापासून बेंगलोरला जॉब करतो सर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आनंद आहे. दुसरा मुलगा जो आहे तर त्याचं MCAला ॲडमिशन झालेलं आहे MGM युनिव्हर्सिटीमध्ये, जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज. त्या ठिकाणी तो शिक्षण घेत आहे. एका मुलीचं माझ्या BSc नर्सिंग सुरू आहे.
लेकरं चांगले आहेत. हो, चांगल्या आनंद आहे. चांगल्या मार्गाला लावलं. आता एक आणखी विचार असं वाटतं की आता सेवानिवृत्त आहात. मी मगाच बोलले की आता घड्याळाकडे बघायची गरज नाही, कुठली घाई नाही. आता पुढं काय ठरवलं नेमकं? कारण आता जे आता पुढचं जे आयुष्य आहे आणखी काय करायचं नेमकं? पुढं काय आता सेवानिवृत्त झालेलं आहे, बरोबर. तर उरलेल्या आयुष्यामध्ये मुलांची जडणघडण करायची आणि समाजामध्ये जे होतकरू मुलं आहेत वा, त्यांना मदत करायची, म्हणजे थांबायचं नाही, समाज घडवायचं काम करायचं. आता थांबायचं नाही, कारण थांबला तो संपला. आणि गुरुजींना माहिती आहे की आपल्याला सुद्धा लोकांनी मदत केली म्हणून आपण इथपर्यंत आलो, नाही का? मग ते ठोस असर असतील. कारण एका शाळेसमोर उभारला एक चिमुकलं, गरीबाचं पोर, अंगावर फाटके कपडे आणि कुतूहलतेने पाहत होतं काय तर राष्ट्रगीत, जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता. गुरुजींना वाटलं गरीबाचं आहे पण याच्यामध्ये क्युरियोसिटी आहे, त्याला शिकावं वाटतंय, कारण जाणता पाहिजे, पारखी पाहिजे. त्या गुरुजींनी ओळखलं की हे चांगलं लेकरू आहे, शिकल हे. गुरुजींचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर 9वीला आल्यानंतर थोडं काय असतं की जरा वय बदललेलं असते, हार्मोन्स वाढलेले असतात आणि मग कळत नाही चांगलं वाईट. कामावर गेले, 4 पैसे भेटले, वाटलं बरं हेच. पण कित्तूर साहेब म्हणले बेटा तुझा हा मार्ग नाही, तुला शाळेकडे जावं लागेल. शाळा झाली, त्यानंतर हुशार होते, इंजिनियर काय डॉक्टर झाले असते, अधिकारी पण झाले असते. पण गरीबाला मर्यादा असतात, कारण पैसा असेल तर सगळं असतं. कारण सभी पूछेंगे आपको आप कैसे हैं जब तक आपके पास पैसे हैं. पैसा नाही तो पूछना खत्म. पैसे नव्हते, मग गुरुजींनी जाणीव करून दिली की तू फार जास्त फार उडू नकोस, डीएड कर, गरीबाचे MBBS आहे. आणि ज्या गुरुजींनी सांगितलं डीएड कर त्यांनीच पैसे भरले. कारण 270 रुपये मी आज उल्लेख करतोय, त्या काळामध्ये ती रक्कम खूप मोठी होती. 270 रुपये भरण्याची ऐपत नव्हती, कारण आई कमवायची महिन्यात 50 रुपये. त्या गुरुजींनी ते पैसे भरले आणि जाणीव सुद्धा करून दिली नाही मी भरले म्हणून. त्या गुरुजींनी पैसे भरले, डीएड झालं आणि त्या जिथं डीएड झालं तिथं शिकले, तिथं शिक्षक झाले. आयुष्यभर गोरगरिबांच्या लेकरांना शिकवायचं आहे हे डोक्यात ठेवलं, विद्यार्थ्यांना घडवलं. संस्थेने, संस्थाचालकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरला. विद्यार्थी घडवले आणि आज घडलेले विद्यार्थी विदेशात आहेत. अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर झाले, अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले. मी आता विचार गुरुजींना काय कमवलं तर सर सांगतायत माझे विद्यार्थी देश परदेशामध्ये आहेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, बस एवढंच कमवलं आपण. सर मी खऱ्या अर्थानं एका श्रीमंत माणसाला आज भेटलोय आणि ती तुमच्या या श्रीमंतीला मला सॅल्यूट. निश्चितपणे या ठिकाणी गौतमजी पोडवरे सर एक आदर्श शिक्षक, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने न्यूज वन महाराष्ट्र चॅनलने जो प्रकाश टाकलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.